महाराष्ट्र हा कृषीप्रधान प्रदेश. शेतकरी हा आपल्या संस्कृतीचा केंद्रबिंदू. शेतकऱ्याचा खरा सोबती म्हणजे बैल. शेतात राबणारा, पिकाला जीवन देणारा, घाम गाळून शेतकऱ्याचा स्वप्नांना आकार देणारा. अशा या बैलांच्या पूजेसाठी, त्यांच्या श्रमांचे स्मरण करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी साजरा होतो तोच पोळा सण. पोळ्याची परंपरा फार प्राचीन आहे. आपल्या शेतकरी समाजानं नेहमीच निसर्ग, प्राणी आणि पंचमहाभूतांना देव मानले. बैल हे केवळ जनावर नसून शेतकऱ्याचे कुटुंबीय आहेत, त्याचे सहकारी आहेत. याच भावनेतून पोळ्याचा उगम झाला. श्रावण महिन्यात अमावास्येला हा सण साजरा केला जातो. या दिवशी शेतात नांगरणीस विश्रांती दिली जाते. बैलांना आंघोळ घालून सजवले जाते. त्यांच्या अंगावर तेल, हळद, शेंदूर लावला जातो. त्यांच्या शिंगांना रंगून, गळ्यात मणी, घंटा, हार घालून त्यांना शोभिवंत केलं जाते. संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भ प्रदेशात पोळा मोठ्या उत्साहानं साजरा होतो. सकाळपासूनच गावोगावात वातावरण उत्साही होते. घराघरांतून बैल सजवून काढले जातात. ढोल ताशांच्या गजरात शेतकरी आपल्या बैलांना घेऊन पोळा मैदानात जमा होतात. जिथं मोठा मेळावा भरतो ते दृश्य अतिशय मनोहारी असते. बैलांची शर्यत, मिरवणूक आणि शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांचा उत्साह या सगळ्यानं पोळ्याला एक आगळी वेगळी उंची मिळते. संध्याकाळी बैलांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो आणि घराघरांत त्यांच्या सन्मानार्थ खास पदार्थ बनवला जातात. यवतमाळ जिल्ह्यात पोळ्याचा सण तर प्रचंड उत्साहात होतो. घाटंजी तालुक्यातील वाघाडी नदीच्या तीरावरचे मैदान हे पोळ्यासाठी प्रसिद्ध आहे. इथं शेतकरी आपल्या सजवलेल्या बैलांसह मोठ्या थाटामाटात हजेरी लावतात. तसेच वाघाडी नदीच्या दुसऱ्या काठावर असलेल्या श्री विठ्ठल रुक्माई मंदिरासमोरही मोठ्या प्रमाणावर पोळा साजरा होतो. ढोल, ताशा, बँड, झांज, मंजिरे यामुळे गावभर दणाणून निघते. बैल सजवून शेतकरी कुटुंबीय पारंपरिक वेशभूषेत सजवून सहभागी होतात. संध्याकाळी पोळा सुकल्यानंतर बैलांना घरोघरी नेऊन नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. गावागावात ही परंपरा शेकडो वर्षांपासून जपली जाते. पोळा हा केवळ बैलांचा सण नाही, तर तो शेतकरी आणि निसर्ग यांच्यातील एकात्मतेचा उत्सव आहे. हा सण आपल्याला सांगतो की माणूस एकटा काहीच करू शकत नाही. त्याच्या श्रमांना, त्याच्या स्वप्नांना, त्याच्या पिकाला बैलांचं योगदान अमूल्य आहे. पोळा हा गावगावातील ऐक्याची, बंधुभावाची निशाणी आहे. यामध्ये जाती धर्माचा भेद नाही. सर्व शेतकरी एकत्र येतात, एकमेकांच्या बैलांचं कौतुक करतात, गावाची एकात्मता दृढ करतात. आज यंत्रयुग आले, ट्रॅक्टर, आधुनिक साधनं शेतात उतरली आहेत. तरीही पोळा सणाचे महत्त्व कमी झालेले नाही. कारण हा सण आपल्याला कृतज्ञतेचा धडा शिकवतो. ज्यांनी आपल्यासाठी राबले, ज्यांनी आपला संसार चालवला, त्यांना विसरू नका, त्यांचा मान ठेवा, हे पोळा आपल्याला शिकवतो. म्हणूनच प्रत्येक वर्षी जेव्हा पोळा साजरा होतो तेव्हा गावागावात केवळ ढोल ताशांचा आवाज घुमत नाही, तर शेतकऱ्याच्या मनातली आनंदाची लाट, कृतज्ञतेची भावना आणि संस्कृतीचा अभिमान घुमतो. हा सण केवळ विदर्भाचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीचा प्राण आहे. तमाम लोकांना, नागरिकांना पोळ्याच्या शुभेच्छा. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच TCN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा. आजचा दिवस आपणास मंगलमय हो ह्या शुभकामना देत आपली रजा घेतो. भेटूया उद्याच्या नवीन घडामोडींसह. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. धन्यवाद.